त्यांना पण त्रास भाजपमुळे सहन करावा लागला आणि त्यांच्यामुळे त्यांच्या शेतकऱ्यांना पण त्रास सहन करावा लागला। पण आता काँग्रेसची सत्ता आली आहे, आता आपण तो त्रास सहन करणार नाही, त्रास देण्याची वेळ आली आहे। सगळी मुलं आतुरतेने वाट पाहतायत आणि मला माझी शेवटची प्रचाराची सभा काडादी साहेबांनी ह्याच हॉलमध्ये घेतलेली, म्हणून आज आल्या आल्या ती आठवण आली। ते शेतकरी आज माझ्या समोर आहेत आणि आज त्यांच्या मुलांना तुम्ही वह्या वाटप करत आहात। मला या कार्यक्रमाला यायला उशीर झाला कारण का सीओ मॅडमच्या इथे मी आढावा बैठक घेतलेली आणि तिथे शिक्षणाचाच विषय आम्ही घेतला होता की शिक्षण गावोगावी लहान मुलं जिल्हा परिषद शाळेत जात नाही आहेत, खाजगी शाळेत जात आहेत। जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत त्या चांगल्या करण्याची गरज आहे। मला असं वाटतं सागर सिमेंट आणि कोगनुरेजी तुम्ही इतके दानशूर आहात आणि सागर सिमेंटच्या CSR फंडातून जर तुम्ही ही निधी जिल्हा परिषद शाळेला देऊ शकलात आणि माझी ही मुलं शेतकऱ्यांची जी मुलं आहेत त्यांचा जो शिक्षणाचा दर्जा अजून जर वाढू शकला तर नक्कीच हे लोक तुम्हाला आशीर्वाद देतील असं मला वाटतं। कारण का आज गावोगावी जेव्हा आपण जातो तेव्हा काही जिल्हा परिषद शाळेंमध्ये लाईटीची पण सोय नसते। आज सोलापुरात एवढी तीव्र गरमी आहे, उन्हाळा आहे, पण माझी काही मुलं ज्या शाळेत जातात तिथे साधा पंखा पण नसतो किंवा मुलींना त्या ठिकाणी जायला स्वच्छतागृह नसतं, पाण्याची सोय नाही आहे। अजूनही अनेक गावांमध्ये दुष्काळाचं संकट आहे आणि त्या गावांमध्ये जर आपण पाणी पोहोचवू शकलो CSRच्या माध्यमातून तर नक्कीच हा शेतकरी मायबाप तुम्हाला आशीर्वाद देईल। मागच्या 10 वर्षात या शेतकरी मायबापांनी खूप सहन केलं आणि आज सोलापूर लोकसभेला एक नवीन खासदार त्यांनी दिला। मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शब्द देते की तुमची ही नवनिर्वाचित खासदार आयुष्यभर तुमच्या सोबत आहे। आजपासून तुमचं आणि माझं नातं हे खासदार आणि मतदाराचं नाही तर वडिलांचं आणि लेकीचं नातं आहे, आईचं आणि लेकीचं नातं आहे आणि एका भावाचं आणि बहिणीचं नातं आहे आणि मी आयुष्यभर तुमची सेवा करीन। मला तुम्ही तुमची सेवा करण्याची संधी दिली हे मी माझं अहोभाग्य समजते आणि ह्या संधीचं मी सोनं करून दाखवीन। मी खासदार झाल्याचा फायदा तुम्हाला झाला पाहिजे आणि तो मी 100% करून देईन। आज या व्यासपीठावर पुन्हा ते वचन देते। मी कामाला लागले आहे आणि मी आतुरतेने वाट पाहते की तुमच्या इथे येऊन तुमची कामं कधी करू। मी गाव भेट दौरा देखील सुरू केला आहे, गावोगावी जाऊन आभार मानते आणि तुमचे निवेदन मी त्या ठिकाणी घेऊन ते निवेदनाची पाठपुरावा करत आहे। कोगनुरेजी मी तुमच्या पुढच्या वाटचालीस मनापासून तुम्हाला शुभेच्छा देते आणि जसं तुम्ही मला माझ्या इलेक्शनमध्ये साथ दिली तसं मी तुमच्या पुढच्या कार्यात तुम्हाला साथ देईन। काडादी साहेब तर आपल्या सोबत आहेतच आणि नेहमी असतात। काडादी साहेबांचं देखील मी या व्यासपीठावर जाहीर आभार मानते की दक्षिण सोलापूरच्या प्रत्येक गावात ते फिरले कारण का त्यांना पण त्रास भाजपमुळे सहन करावा लागला आणि त्यांच्यामुळे त्यांच्या शेतकऱ्यांना पण त्रास सहन करावा लागला। पण आता काँग्रेसची सत्ता आली आहे, आता आपण तो त्रास सहन करणार नाही, त्रास देण्याची वेळ आली आहे आणि तुमच्यावर जो मागच्या 10 वर्षात अन्याय झाला तो आपल्याला पुसून काढायचा आणि तो मी करीन हे शब्द मी तुम्हाला देते आणि इथेच थांबते। पुन्हा एकदा कोगनुरेजी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते आणि आम्हाला या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार मानते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।